नमस्कार, मी पंजाब डक. 1 तारखेपर्यंत दररोज अशा वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे. आज देखील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, घाटमाता, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वेगवेगळ्या भागात असा दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस देखील सुरुवात होणार आहे. 30 तारखेपर्यंत चांगला वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. पण सर्वप्रथम आणखीन जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र सगळ्यांसाठी एक सूचना, मुंबईकर, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान मुंबईकडं मग काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. म्हणजे इतका पाऊस पडेल की आतापर्यंत मुंबईला इतका पाऊस कधीच नाही असा पाऊस येणार आहे. म्हणून मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकरी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि आपल्या जे वडे नाले असेल त्याच्या बाजूला समजा एखाद्याच जनावर बांधलेले असतात, त्याच्यामुळे ते 8 दिवसामध्ये काळजी घ्यायची. कारण की मुंबईकडे खूप मध्ये 2 जुलै ते 8 जुलै मध्ये वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असा तिकडे चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. तर तो पाऊस तुम्हाला मुंबईकरांना सांगू इच्छितो की जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, इगतपुरी, नाशिक, त्याच्यानंतर इकडे त्र्यंबकेश्वर हे पट्टा, त्याच्यानंतर संगमनेर, घाटमाता, हे अहिल्यानगर, हे असा पट्टा काय होणार उत्तर महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा पश्चिम भाग म्हणजे जोराचा पडणार आहे. काही काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, काही ठिकाणी अति मुसळधार होईल, काही ठिकाणी रिमझिम पडेल. पण 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्राकडे काय होणार आहे, एक लो प्रेशरचं रूपांतर चक्रीवादळात होईल आणि ते चक्रीवादळ सरळ महाराष्ट्राकडे येईल. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राकडे मग काय होणार आहे, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम आनंदाची बातमी, मी म्हटलं ना दुष्काळ वगैरे पडणार नाही, तर तुम्हाला सांगू इच्छितो मुंबईकडे, उत्तर महाराष्ट्राकडे, त्र्यंबकेश्वरकडे, नाशिककडे, इकडे संगमनेर पट्ट्यात, इगतपुरी भागात, इकडे घाटमाथ्यावर जो पाऊस पडला तर निळवंडे धरण आहे त्याच्यामध्ये पाणी येणार. त्याच्यानंतर मुळा धरणात देखील थोडी आवक सुरुवात होणार. त्याच्यानंतर काय होणार आहे, इकडं गंगापूरचं धरण आहे, त्र्यंबकेश्वरला पाऊस पडला तर त्या गंगापूरला येत आहे. प्रवरा नदीवर जे धरण आहेत त्याच्यामध्ये देखील आवक येणार. कारण की हे पाऊस हे 5-7 धरणासाठी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की नाशिककडे जे छोटे छोटे 2 TMC, 4 TMC, 5 TMC, 11 TMC चे, काही 15 TMC, 22 TMC चे जे छोटे छोटे धरणे आहेत, ह्या पावसात मात्र ते चांगले तुडुंब भरून जातील म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. कारण ते पाऊस येणारच आहे. कारण की जुलैच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम मुंबईकडे, उत्तर महाराष्ट्राकडे चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे त्या धरणामध्ये आवक येणार आहे आणि शेतकऱ्यासाठी ही सर्वप्रथम आनंदाची बातमी. तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात आता तर हे पाऊस पडणारच आहे 30 जून पर्यंत. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, त्र्यंबकेश्वर, नाशिक, त्याच्यानंतर अहिल्यानगर, संभाजीनगर, संगमनेर पट्टा, घाटमाता, पुणे ह्या परिसरात मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे हे तिकडला प्रश्न मिटल. पण त्याच्यानंतर काय झालं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, त्याच्यानंतर साताराच्या इकडला पूर्वेकडील भाग, बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले. कोल्हापूर, सांगली, आटपाडी, त्याच्यानंतर दारिमपट्टा, कासेगाव मध्ये द्राक्ष पट्टा, त्या भागात काय झालं, शेतकऱ्याचे फोन आले होते. पण काल कासेगावला सुद्धा पाऊस सुरू झाला, पंढरपूरला देखील पाऊस झाला. आणि सोलापूर जिल्ह्यातले सांगू इच्छितो की सोलापूरकडे देखील पाऊस येणार आहे. पहिल्यापासूनच मी म्हणतो जून मध्ये पाऊस कमी पडणार, जुलैला जास्त पडणार, ऑगस्टला 2 पाऊस मोठे राहतील आणि सप्टेंबर, ऑक्टोबर परतीचा पाऊस धुमाकूळ घालील म्हणून हे अंदाज लक्षात. राज्यात सगळ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, जमिनीमध्ये ईदभर ओल झाली की तुम्ही तुमचं पेरणी कधी करू शकता.